साईराम. काल मी तुम्हाला तुमचे काय प्रश्न असतील तर टाका, पोस्ट करा असं म्हटलं होतं. त्याप्रमाणे काही प्रश्न मला आले. प्रश्न विचारायचं कारण असतं. माणूस जेव्हा प्रश्न विचारतो तेव्हा तो काहीतरी विचार करतो. त्याला मनाची तयारी करावी लागते, तेव्हाच तो पुढचा प्रश्न विचारू शकतो. जेव्हा मी म्हणतो प्रश्न विचारा, तेव्हा सहज प्रश्न विचारता येत नाही. नक्की प्रश्न काय विचारायचा याचं चिंतन करावं लागतं. काही साधकांनी प्रश्न टाकले, भगिनींनी प्रश्न टाकले. पहिला प्रश्न होता की बाबांचा कौल कसा घ्यावा, अमुक गोष्ट करावी का न करावी. व्यावहारिक गोष्टी तुमच्या तुम्हाला करायच्या. म्हणजे प्रश्नाचा उद्देश मला कळला नाही, काय करावं काय नाही. म्हणजे हे कशाच्या बाबतीत आहे हे पण एक गरजेचं आहे जाणणं. आणि जर तुम्हाला स्वतःच्या कुठल्याही निर्णयाच्या बाबतीची शंका असेल तर आत्मविश्वास तपासून पहा. जोपर्यंत तुमचा स्वतःवर पूर्ण विश्वास बसत नाही तोपर्यंत तुम्हाला शंका आहे. कारण तुम्हाला निर्णय आतून येत असतात. निर्णय हे आतून आले पाहिजे. निर्णय घेण्याची क्षमता शंकेने नाही. जर शंका असेल तर निर्णय कसा घेणार. मग बाबांना जबाबदार का धरायचं. किंवा बाबांना, काही लोकांना सवय असते की बाबांकडून चिठ्ठ्या टाकायची. हा एक मार्ग चांगला आहे, पण तो मार्ग दरवेळेला नाही ना तुम्हाला वापरता येईल. आतून जर उत्स्फूर्त उत्तर आलं तर याची गरज तरी भासत नाही. ते उत्स्फूर्त उत्तर येण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायला. एक प्रश्न होता सात्विक अहंकार. प्रश्नातच अहंकार. कारण साधना सुरू होते तेव्हा जेव्हा मन मरतं तेव्हा. मन जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत साधना कशी सुरू होणार. आत्मपरीक्षण ठीक आहे, सुरुवातीला आत्मपरीक्षण करावं ना, पण आत्मपरीक्षण हा मनाचा अभ्यास झाला, ही साधना नाही झाली. आणि तुम्हाला खरोखर साधना करायची असेल तर मूळतः वैराग्य असलं पाहिजे. ज्याला सगळ्या सुखाच्या तीव्र इच्छा आहेत त्याला साधना काय पाहिजे. तुम्ही स्वतःला तपासा. की तुमच्या इच्छाच मेल्या नाहीये, तुम्हाला वैराग्यच नाहीये, हे ज्ञानाचं बीज कुठे रोवणार तुम्ही. तुम्हाला सगळ्या गोष्टी हव्या आहेत, इच्छा मेलेल्या नाहीये, शारीरिक
इच्छा अपूर्ण आहे, मानसिक इच्छा अपूर्ण आहे, वैराग्यच प्राप्त झालं नाही, कसं काय साधना करणार? काय सोडायचं याच्यापेक्षा काय प्राप्त करायचं ते अधिक महत्वाचं आहे. माझा मीपणा, मी करतो देवाचं, मी जवळचं आहे, मला माझ्यावर देवाची कृपा आहे, ह्या द्वैताला म्हणतात सात्विक. मी आणि देव वेगळा आहे, तो सात्विक आहे. किंवा मी आहे तेच, मी म्हणते तेच बरोबर आहे. दुसऱ्याला आपल्या मनासारखं राबवून घेणं आणि आध्यात्मिक गोष्टीला त्याच्यामध्ये त्याची उतारे देणं, हे सगळे सात्विक अहंकाराचे. पण एखाद्याला वैराग्यच नाही, साधनेचा काय, साधना केलीच नाही तरी सोय. सर्वप्रथम तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला खरोखर साधना करायची आहे का, त्याआधी तुमची मनशुद्ध पक्क ठरवून घ्या. सोपी पद्धत सांगतो. साधना खरोखर करायची आहे, तुम्हाला वैराग्य असलं, तुम्हाला सद्गुरू असला, सगळं सोडायची तयारी असली पाहिजे. ह्या गोष्टी आधी पक्क्या करा. जोपर्यंत सर्वस्व सोडण्याची मानसिक तयारी होत नाही, तोपर्यंत साधना होणं शक्य नाही. तुम्ही प्रयत्न करत असता तरी सुद्धा, तुमचे प्रयत्न असतात, पण तो एक साधनेचा एक भाग झाला. हे बघा, तुमच्या कुटुंबियांची माया तुटली नाही, तुमच्या धन दौलत पैसा अडका प्रॉपर्टी ह्याच्यावरची माया तुटली नाही, तुमच्या मुलाबाळांवरचा जीव जो कातावतो तो तुटला नाही. या सगळ्या गोष्टी तुम्हाला सोडता येणं शक्य आहे का, आधी स्वतःच्या मनाला विचार. एक प्रश्न होता आध्यात्मिक शांती. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सोडता येणं शक्य आहे का, काही क्षणासाठी, काही क्षणासाठी. तर तुम्हाला त्याची प्रॅक्टिस करायची असते. आणि ह्याच्या काही पायऱ्या आहेत. जेव्हा मी नेहमी म्हणतो 24 तास साधना असते, पण तुमच्या लेखी साधना, जप, ध्यान, नामस्मरण, पूजा हे असेल तर मी त्याला साधना म्हणणार नाही. आत्मपरीक्षण, स्वतःच संशोधन, मनाला शोधावं लागतं. वैराग्याची साथ असल्याशिवाय मनाचा शोध घेता येत नाही. मनाचा शोध, तसंच मला काहीही नको, माझ्या स्वार्थाचा पाठ त्यात कुठेच येता कामा. ज्यांना कोणाला प्रश्न पडतो हे करू का, हे करू का ते करू असा प्रश्न पडतो, तरी लक्षात ठेवा, जेथे तुमचा फायदा आहे ते काम करू नका. नेहमी दुसऱ्याचा फायदा कसा होईल हाच विचार साधकाने करायचा. मग त्याच्यातनं तुमच्या वाटेला जे येईल ते तुम्ही घ्या. तुमचे व्यवहार करणं बंद करा. व्यवहार करणं म्हणजे जे तुमच्या फायद्याचे व्यवहार आहेत
ते व्यवहार करणं बंद करा. पैसा जीवाला लावून चिटकवून ठेवू नका, तो तुम्हाला साथ देणार नाही. तुमची प्रॉपर्टी, तुमचं अस्तित्व, मी असा, मी तसा, मी अशी कामं करतो, मी सात्विक कामं करतो, मी केवळ अमुक ठिकाणी जाऊन सेवा करतो, हा सात्विक अहंकार. एकदम स्वतःला त्या सगळ्यातनं काढून घ्यायचं बाहेर. जोपर्यंत तुम्ही स्वतःला सोडवून घेत नाही सगळ्यातून, तोपर्यंत तुम्हाला साधना करणं शक्य नाही. जोपर्यंत तुम्हाला अस्तित्वाची जाणीव येत नाही, तुम्हाला कळत नाही की तुम्हाला किती घाई करायची, कारण तुम्ही सगळं कॅज्युअली घेताय. सगळ्या गोष्टी चाललंय, होतंय, वाचतोय, ग्रंथ वाचतोय, गप्पा मारतोय, हे इतकं सहजपणे तुम्ही घेताय. उद्या काय होणार आहे जसे काय तुम्हाला त्याची खात्रीच आहे. उद्या पण तुम्ही असणार आहात याची. ते सगळं बंद करायचं. स्वतःला देहातनं बाहेर काढलात की देहाची आसक्ती आपोआप कमी होते. मी तुम्हाला पूर्वी खूप युक्त्या शिकवायचो की बाबांना शरण जा, बाबा हे ठेवा, पण ते तुमच्या हृदयापर्यंत किती पोहोचलंय मला माहिती. तुमच्या लेखी बाबा काय आहे हे नाही मला माहिती. तुम्हाला बाबांमध्ये इन्व्हॉल्व किती होत आहे ते मला नाही माहिती. तुमच्या लेखी गुरु म्हणजे काय हे तुम्हाला काय माहिती. गुरुद्रोह अशा शब्दाचा अर्थ पण नाही मला कळला. ह्या सगळ्या काल्पनिक गोष्टीतनं पहिले बाहेर, पहिले तुमचं अध्यात्माचे सगळे देवारे बंद करा. सगळे तुमचे संस्कार पुसून टाकायचे. सगळे तुमचे आध्यात्मिक जे काही करता देव प्राप्तीसाठी ते सगळं बंद करायचं. काही लोक हे स्तोत्र ते तो स्तोत्र वाचतातच राहतात. ह्याच्याकडून आला मेसेज, ह्याच्याकडून हे आलं, ते पाठवा, ते पाठवा. दुसऱ्यांना ज्ञान द्यायला भरभरून आहे, मग ग्रुपवर सुद्धा टाकत राहायचं. अरे तुझ्या ज्ञानाची माहिती नकोय. तुम्ही स्वतःला मारून टाकायचंय. म्हणजे काय करायचं माहितीये का, कुठेच काहीच व्यक्त व्हायचं नाही. काय का तयारी, या सगळ्या तयारी तुमच्या असतील तर पुढच्या गोष्टीला आपण तयार. काही ना अनुभूती येतात, पण त्या अनुभूती तात्पुरत्या असतात आणि त्या अनुभूती कायम टिकत नाही. आज एक अनुभूती आली, उद्या दुसरी अनुभूती येते. काही काल्पनिक असतात, काही दैवी असतात, ते शोधणं कठीण असतं. अनुभूतींवर साधनेच्या पायऱ्या नाही ठरवता येत. अनुभूतींवर तुमची योग्यता ठरत असते. तुमच्या मनाचा भाव कुठे पक्का करायचा याची खात्री देत आहे. काही वेळाने अनुभूती बंद होतात, काळानुरूप, वयाप्रमाणे आणि तुमच्या समजुतीच्या कक्षेप्रमाणे. किंवा जर गुरु भेटला तर अनुभूती बंद होतात. त्याच्या पायरीने चालायचं असतं. तुम्हाला सगळ्यांना काय हवंय हे आधी पक्क करा. ते पक्क केल्यानंतर तुम्हाला कसं काय सोडायचंय ते शिकावं लागेल.
तुम्हाला 24 तास दैवी अवस्थेत राहता येणं शक्य आहे का? नाही शक्य. मग आध्यात्मिक शांती हा प्रश्न येतोच कुठे? तुम्हाला स्वतःहून त्या गोष्टी करायच्या नाहीयेत, पण तुम्हाला प्रश्नच टाकायचा आहे. आणि शांती अशी काही बाजारात विकत जाऊन मिळते का? का एखादा प्रश्न विचारून मी दिलेल्या उत्तराने शांती मिळणार आहे का? नाही मिळणार. अरे मरा, तुम्ही मरा, प्राण सोडा तुम्ही. ज्यांची साठी झाली आहे आणि ज्यांना अध्यात्मात काही इंटरेस्ट नाही, प्राण सोडा बिलाश. काही गरजच नाही. अर्ध आयुष्य संपून गेलं अर्ध्याहून अधिक. म्हणजे तुम्हाला तयारी पण करायची नाहीये. मी त्या दिवशी म्हटलं एकाशी बोलताना, तयारी करायची बिगारीची, पहिलीची, दुसरीची, आणि सर्टिफिकेट हवं ग्रॅज्युएशन. कसं शक्य आहे? असं शक्य आहे? पहिली दुसरी पास झालेल्या 5वीच्या मुलाला तुम्ही ग्रॅज्युएट सर्टिफिकेट कसं द्याल? अपेक्षा काय? तर मला ग्रॅज्युएट व्हायचंय आणि अभ्यास केलाय 5वीचा, उपयोग काय? तुला अभ्यास किती करायचा आहे हे डोक्यात गेलंय का? काय काय सोडायचंय? अरे सद्गुरू जर जीवनात नाही आला ना तर कठीण. आणि येऊ नये. तुम्ही काय मिळवलंय रे? तुम्ही काय मिळवलं? वैराग्य आहे का? जागृत झालंय का? त्या तात्पुरतं वैराग्य आहे, तासाभरापुरतं. भजन केलं, झाला आनंद, आश्रमात जाऊन आले, सुख झालं, हे एवढ्या पुरतं नाही. बाबांची आरती केली, बाबांचं भजन केलं, हा काय बरं वाटलं, समाधान झालं, हे एवढं नाहीये. हे केजीच्या वर्गाचा अभ्यास आहे. पुढे कधी जायचं? जोपर्यंत सर्वस्व लुटवत नाही तुम्ही, सर्वस्वाचा त्याग करत नाही, तोपर्यंत अध्यात्म शिकायला येऊ. एक लबाड माणूस शिर्डी बाबांकडे गेला आणि म्हणाला की मला ब्रह्मज्ञान हवे. बाबाने प्रकारे प्रकारे त्याला समजवलं, प्रकारे प्रकारे त्याला शिकवलं, तरी त्याला कळत नव्हतं. पण खिशात 5 रुपये सुद्धा त्याला द्यायची इच्छा नव्हती. अशी तुमची काही द्यायचं नाही, घरी बसायचं अशा आरामात, आणि मग गोष्टी ब्रह्मज्ञानाच्या. अहंकाराने एखाद्याला पीड पीड पिडायचं आणि अहंकार सुटत नाही म्हणून रडायचं. तुम्ही स्वतःला मारून टाकत नाही ना, अस्तित्व तुमचं संपत नाही, तोपर्यंत काही साधना शक्य नाही. हा एक तुम्ही हौशीने केलेला एक युक्तिवाद आहे. तुमच्या बौद्धिक पातळीवर केलेली एक गंमत आहे. ती तुम्हाला साधना करायला उद्युक्त करते. परंपरा. जेव्हा आतून वैराग्य जातो होईल की मला खरंच काही नको, अशी वृत्ती होईल, तेव्हा तुम्ही साधना. कारण प्रत्येक वेळा ते मन कुठेतरी गुंतलेलं असतं, ते गुंतलेलं काढून घ्यायला लागतं. तुमच्या प्रॉपर्टीतून, पैशातून, मनातून, मुलातून, स्वतःतून ते सगळे धागे गुंडाळून घ्यायचे असतात, सगळीकडून बांधलेले, आणि निवांत व्हायचं असतं. त्यासाठी गुरुचरणाची जादू हा एकच जादूचा उपाय आहे, जो रामबाण आहे. पण तुम्हाला किती कळलंय माहित नाही. गुरुचरणाची जादू मी म्हणतो, पण ते वैराग्याचं शिखर गाठायला सहाय्य करतं.
तुझे कारणी देह माझा. तुम्हाला प्रयत्न करणं नुसतं ह्याला अर्थ नाही, सर्वस्वाचा त्याग. स्त्री पुरुष भेद गेला पाहिजे. खूप कठीण. तुमचं बँक बुक तपासायचं बंद केलं पाहिजे. किती आले किती गेले लक्षात. बाबांना आठवा, बाबांच्या कृती पुन्हा पुन्हा आठवा. पुन्हा पुन्हा हळहळ व्यक्त करायचं बंद केलं पाहिजे. पुन्हा पुन्हा दुःख करायचं बंद केलं. रडायचं तर नाहीच कुठल्याही गोष्टी. कुठेही आपण इनसिक्युअर आहोत असं कुठेही वाटतं. आणि त्या चरणकमलाला एक सेकंद सुद्धा सोडत. तुम्हाला तुमचे भावही सोडायचे. अतिशय स्थिरपणे तुमच्या जीवनाचा अभ्यास करायचा. सद्गुरु चरण कमल हीच पूजा. सगळं त्याला व्हायचं. सगळे देव त्यातच बघायचे, दुसरा देव नाही. दिवस रात्र तुमची कर्तव्य सगळी करायची, कुठेही मायेत न गुंता. स्वतःला वेगळं काढायचं कुटुंबात. कोणालाही कसलंही ज्ञान शिकवायचं नाही, चुकून सुद्धा. तुमचं कोणी ऐकणारच नाही. तुम्ही मेलात ना, सल्ला द्या मोकळं बाजूला व्हायचं. काय ते सर्वस्व सोडायची. स्वतःचा देह नष्ट झाला, आपलं नाव विसरायचं. जिथे जिथे तुमचा मान सन्मान होतो तिथे जायचंच नाही. काय तयारी. फार वस्त्रांवर लक्ष द्यायचं नाही. काय तयारी. आपलं प्रेझेंटेशन करायचं नाही. काय तयारी. जेवणासाठी फार अट्टहास करायचा नाही, जे मिळेल ते करायचं. काय तयारी. ह्या सगळ्याची तयारी असेल तर पुढचा मार्ग आपण करू. पुढचा मार्ग करायला तुम्हाला अभ्यास केला पाहिजे ना. सद्गुरु चरण चिंतन, बाकी सगळं सोडून ही तयारी करा. मग आपण पुढच्या मार्गाबद्दल बोलू. सगळ्यांनी स्वतःला त्यातून मोकळं करून घ्यायचं. किती दिवस पाहिजे तेवढे दिवस घ्या. कसल्याही शंका कुशंका काढत बसायचं. कुठेही भीती नको, काळजी नको, चिंता नको. कुठेही खोटी माया नको, खोट्या भावना नको. हे शक्य आहे, प्रयत्न करा. त्याचा प्रयत्न तुम्ही करा. ज्या गोष्टी वाचता त्या बरोबर आत्मसात होत आहेत का बघा. कुणाशीही एकही अक्षर बोलायचं नाही. तुम्ही साधक आहात हे विसरून जायचं. एकही अक्षर बोलायचंच नाही. कोणीच कोणाशी बोलायचं. कसलीच चर्चा करायची. अध्यात्माची तर नाहीच, आश्रमाची तर नाहीच. असे कडक नियम पाळायचे. वेळच्या वेळी जेवायचं, वेळच्या वेळी झोपायचं, वेळच्या वेळी नियमित व्यायाम करायचा,
मोजके शब्द बोलायचे, आवश्यक तेवढंच बोलायचं. आहे का शक्य? स्वतःला असं सुळावर देणं शक्य आहे का? जो स्वतःला सुळावर देऊ शकतो तो आध्यात्मिक काही प्रगती करू शकतो. मीच शाणा असं म्हणून सर्वत्र मिरवायचं बंद करायचं. बघा प्रयत्न. दरवेळेला तुमचे प्रश्न असतात हे असेल तेव्हा तुम्ही स्वतः अस्तित्वहीन व्हा, तेव्हा प्रश्न राहणार नाही. आणि असतील ते गुरुचरणावर लक्ष असेल तर उत्तर पटापट सापडतील. भ्रमिष्ठासारखी साधना करू नका, काल्पनिक साधना करू नका. बाबा भेटले, बाबा बोलले, बाबा स्वप्नात आले, अशा गोष्टी करू नका. तुम्हाला तात्पुरतं मिळणारं समाधान म्हणजे बाबा भेटलेलं नाही, ते तुमच्या मनाला तात्पुरतं झालेलं समाधान. अध्यात्म हा मानसशास्त्राचा अभ्यास. जो मानसशास्त्राचा नीट अभ्यास करतो त्याला अध्यात्मच नीट समजू शकतो. पूर्णत्वाने याच्यामध्ये झोकून दिल्याशिवाय काही मार्ग नाही. मी या मार्गाला लागलो तुमच्या कृपेने. बाबांनी मला त्या स्थानावर बसवलं, पण तयारी माझी तुम्ही करून घेतली. बाबा म्हणून तुम्ही बाबा म्हटल्यावर माझं हृदय धडधडत राहिलं की आपण या पदाला योग्य आहोत का? त्यासाठी योग्यतेसाठी मला किती प्रयास करायचे. लक्षात घ्या, बाबा या शब्दाचा अर्थ प्रचंड व्यापक विश्वेश्वर. त्याच्या बरोबरीनं आपल्याला कोणी पागवते तर मला किती तयारी करायला लागते. तुम्ही सहज बाबा म्हणून साथ घालता. म्हणजे बाबा घडवणं खूप खूप प्रयासाचं, खूप प्रयत्नाचं. तुम्हाला पण तयारी करायची. करा तयारी, चांगली तयारी झाली. नुसतं बरोबरचं अध्यात्म नाही शिकवलं तुम्हाला. फक्त अमुकच करा, दानच करा, मूर्तीपूजाच करा, अमुकच असं नाही शिकवलं तुम्हाला. अभ्यास आणि चारित्र्यवान व्हायचं ते शिकवलं. विचार कसे करा, चालला कसं, बोलला कसं, वागा कसं, व्यवहार कसं करा, हे सगळ्याच स्वतःची नोटिंग करा तुमच्या हृदयात. कुठे कुठे स्वतःला सुधारायचं ते मग तुम्ही साधनला तयार. आता तुम्ही साधनाची तुमची तयारी करून घ्या. शब्द उच्चारताना अतिशय जटिल उच्चार.